Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. चंद्रचूड यांच्या निर्णयावरती बोट ठेवत सिब्बल यांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता. सिब्बल यांचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला पक्ष चिन्ह दिलं. संजय राऊतांचा हल्लाबोल तर आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू. नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं. जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं विधान. गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा. मुंबईतील MMRDAच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सह्याद्री निवासस्थानी 4 प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन. तर प्रकृती अस्वस्थ असल्यानं शिंदे गैरहजर. शिंदेंच्या निकटवर्ती यांची माहिती. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावरती नांदेडमध्ये हल्ला. सध्या प्रकृती स्थिर. मुदखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकृतीची विचारपूस करत चौकशीचे आदेश. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांची फेसबुक पोस्ट. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. पवारांकडून चिंता व्यक्त. उद्योजकांसाठी एक खिडकी यंत्रणा उभारण्याचं आवाहन. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ. मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची अतिरिक्त मुदत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती तिरंगा रॅलीचं आयोजन. ओबीसी आंदोलकांची आज पुण्यात बैठक. विविध प्रलंबित मागण्या, हक्कांसाठी बैठकीचं नियोजन. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक. नाशिकमध्ये काँग्रेसचं 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर होणार. 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत शिबिराचं आयोजन. राहुल गांधी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी 3 ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचे आमिष दाखवत 3 कोटी 45 लाखांची फसवणूक. नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह कोकण, खानदेश, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज. वडोदरा मुंबई महामार्गाच्या कामासाठी आज वीज बंद. कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह अनेक विभागांमध्ये वीज पुरवठा बंद राहणार. आज 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार. राज्यात लवकरच महा-ID प्रणाली लागू होणार. एकात्मिक ओळख क्रमांकाद्वारे सेवांचा लाभ मिळणार. कागदपत्रांच्या दर वेळेच्या कटकटीतून सुटका होणार. उत्तराखंडच्या चमोली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.